नमस्कार मंडळी, गेम माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज तुमचे आमचे लाडके डॉक्टर लागू भरपूर दिवसानंतर आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत. आणि मला अभिमानाने, माझ्या अभिमानाने मी सांगतो की त्यांनी चक्क कोरोनावर लस काढलेली आहे. तर ती आपण जाणून घेऊया त्यांनी कशा पद्धतीने त्यांचे श्रम घेतले, कसं काय. एक सेकंड थांबा, फोन आलाय. हॅलो, हा बाळा बोल. बेड नंबर 4 ला ग्लुकोज दे. हा, बेड नंबर 4 ला ग्लुकोज दे. बेड नंबर 5 ला मोनॅको दे. बेड नंबर 6 ला बॉर्बॉन दे. हा, आणि बेड नंबर 7 ला मारही दे. नाही, मारी असेल ना, ते मारी असेल. मी हिंदीत ना बोललो, उसको मार ही दे. कारण का त्यांनी पैसे दिलेले नाहीत, त्यामुळे त्याला काही मिळणार नाही. बॉर्बॉन नाही, काही नाही मिळणार. उसको मार ही दे. तुम्ही मध्ये बोलू नका, मी फोनवर बोलते. हा, उसको मार ही दे. हा, ठीक आहे. नाही, अहो इंटरव्ह्यू परत फोन करू नको, मी टीव्हीत आहे. हा, इंटरव्ह्यू चालू आहे, फोन उचलू नका तुम्ही. इंटरव्ह्यू चालू आहे. मला तुम्ही लसीबद्दल सांगा. मला लागू. मला पण एक लस्सी विथ मलाई. अहो, लसी म्हणजे कोरोना बद्दलचं जे तुम्ही संशोधन केलं त्याच्याबद्दल मला तुम्ही सांगू. एक सेकंड. ट्रिंग परत फोन बघा. ट्रिंग. अहो, इंटरव्ह्यू. हॅलो, हा बोल. मुलगा सिरियस झालाय? नाही, त्याला काय फार सिरियसली घेऊ नको, कारण का त्याची जी गर्लफ्रेंड आहे ती म्हणली की वी आर जस्ट फ्रेंड्स. त्यामुळे त्याला फार सिरियसली घेऊ नको. अजून एक मुलगी आहे, किती, बेड नंबर 11 वर. बरं, तिला काय झालंय, नाकातनं रक्त येते. तिला तर अजिबातच सिरियसली घेऊ नको. डॉक्टर लागू फालतूगिरी तुम्ही बंद करा, टोटली फालतूगिरी बंद करा. आपल्याला कोरोना आणि कोरोनाच्या लसीबद्दल लोकांना सांगायचं आहे, लोकांना त्याची माहिती द्यायची आहे. त्यासाठी लोक जमलेले आहेत. कोरोना आता बस. कोरोना आता बस. कोरोना आता रिक्षा. कोरोना आता टेम्पो. कोरोना आता ट्रेन. एक मिनिट. कोरोना आता प्लेन. एक मिनिट. हे टेम्पो, रिक्षा ह्याचा काय संबंध आहे? कशात काय? बस म्हणलं ना, कोरोना आता बस. मग बस नंतर काय ते रिक्षा. तुम्ही फालतूगिरी करू नका. तुम्ही फालतूगिरी करू नका. लोक आपल्याकडे एका अपेक्षेने बघत आहेत. लोकांची काय अपेक्षा आपल्याजवळ म्हणतो, मला जी सुचली त्याच्यात एक संदेश सुद्धा आहे. कोरोना आता बस. कोरोना आता बस, कारण निघाली आहे त्यावर लस. बरोबर. कोरोना आता बस, कारण निघाली आहे त्यावर लस. अरे माणसा, आता तरी हस. चांगली होती, हे चांगलं होतं. ऐका ना, तुमच्याकडे ऐका ना, मला पण एक कविता सुचली आहे, मी पण ती म्हणू इच्छितो तुमच्याकडे बघून. क्यों हो रहे हैं लोग बेबस, क्यों हो रहे लोग बेबस, कब मिलेगी उनको लस. तू गप्प बस. थेट अपमान झालेला आहे. मला काही वाटत नाही, मला काय अर्थ वाटत नाहीये. पण इथं लोकांना कोरोना बद्दल आपल्याला सांगायचं आहे, त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे. तर तुम्ही आम्हाला आता फायनली सांगा की बाबा एक कोरोना ह्याच्यावर लस तुम्ही कशी शोधली, त्याचं काय केलंय तुम्ही, लसीबद्दलची माहिती द्या. लस म्हणजे काय? लस म्हणजे काय तर आजारावर उपाय. लस म्हणजे काय तर आजारावर उपाय. कसं काय? मला नाही आठवत पुढं काय. अहो, ती कविता सगळं फालतूपणा तुम्ही बंद करावं. लोक काही अपेक्षेने आपल्याकडे बघत आहेत. दिल्लीवरनं लोक निघालेली आहेत. तुम्ही फक्त आम्हाला एवढं सांगा की ती लस तुम्ही कशा पद्धतीने तयार केली, तुम्हाला त्याला किती श्रम लागले, ह्याची माहिती द्या लोकांना. सांगतो. मागचं 1 वर्ष मी घरातच बसलेलो आहे. मागचं अख्खा वर्ष 365 दिवस मी घरातच बसलेलो आहे. त्याचं काय, इथं लसीबद्दल सांगा तुम्ही. हीच लस आहे ना, घरात बसा, हीच लस. तुम्हाला काहीच होणार नाही. मला काहीच नाही झालेलं, कोरोना नाही, काही नाही, सर्दी खोकलाही नाही झालेला. हीच लस आहे, घरात बसा, हीच लस. हा शोध मी मागतो 1 वर्ष. मी इंटरव्ह्यू थांबवतो, मी क्षमा मागतो तुमची. मी निरोप घेतो. कार्यक्रम आपण इथं नाही. असं नका करू. नको. 5 मिनिटं. एक कविता ऐकू. एक कविता. लस म्हणजे लस. अरे 5 मिनिटं माझ्यासोबत बस. बंद कर. जा चल, प्लीज जा चल. बंद झालं इंटरव्ह्यू. बंद कर. 5 मिनिटं माझ्यासोबत बस.